अगदी शिखरावर गेल्यानंतर इकडची पाठीमागची बाजू सुद्धा बघतो आणि समोरची बाजू सुद्धा बघतो. अशा प्रकारची समाधी साधणाऱ्या व्यक्तीची एक अवस्था निर्माण होते आणि त्यावेळेस तो निश्चय सांगतो की मला काय बनायचं आहे आणि ती अवस्था करायची. पण या अवस्थेला जोड पाहिजे सती आणि संप्रजन्य. शब्द ऐकले का नाही आपण म्हणता माहिती आहे ना. सती काय आहे, संप्रजन्य काय. सती माहिती आहे का. सती म्हणजे स्मृती आणि स्मृती म्हणजे काय. बिलकुल नाही. शब्द प्रयोग कसा आहे हे पाली भाषा बिलकुल नाही. ना स्मरण होत ना आठवण. सती म्हणजे सजगता. सजगता म्हणजे जागरूकता. जागरूक कशाच्या संबंधी. जागरूकता कशाच्या संबंधी. जागरूकता आहे की माझ्या शरीरावर समाधीच्या मार्गातून माझ्या शरीराची जी शांतता झाली, निरय शांतता झाली, डीपवरची शांतता झाली, त्याचा परिणाम ज्यावेळेस माझ्या शरीरावर उत्पन्न होतो तो सुखद संवेदनाचा होतो की दुःखद संवेदनाचा होतो. त्याला दुसऱ्या भाषेत सतीला आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणतो समता. उपेक्षा हा भाग आहे समता. तो कसा बघतो. समतेने बघतो. म्हणजे सजग आहे, जागृत आहे की माझ्या शरीरावर दुःखद वेदना होत आहेत. अरे कशामुळे होत आहे. मी केलेल्या कर्माचा विपाक आहे. केलेल्या कर्माचा फलप्राप्ती मला हे झालेले आहे. शरीरावर होणारे दुःखद परिणाम होतात. हा तो एक परिणाम. आणि जर चांगले कर्म केले तर त्या चांगल्या कर्माचा परिणाम मनावर शरीरावर होतो की सुखद वेदना होतात. या दोन्ही संवेदना ज्या आहेत या संवेदना दोन्ही घातकच आहेत. सुखद असो की दुःखद असो या दोन्ही घातक आहे. सुखद संवेदना जर भोक्ता भाव ठेवला तर आपण भोक्ता भावामध्ये जातो. भोक्ता भाव म्हणजे पाहिजे 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 या भावात जातो. आणि दुःखद भावामध्ये जर आपण बघू आणि त्याला जर आपण आपली चित्ताची घालमेल होत असेल तर आपल्याला त्याचा द्वेष करण्याची वृत्ती तयार होणार आहे. नाही पाहिजे नाही पाहिजे बाजूला बाजूला. या दोन्ही तेवढ्याच मात्र प्रभावशाली करतात आणि याच्यातून माणसाच्या कर्माची खऱ्या अर्थाने जाणीव होते. हे आपण कधी अंतर्मनामध्ये जाणत नाही. समाधीचा मार्ग आहे. समाधीच्या मार्गावर त्यावेळेस येते आपण. समाधीचा मार्ग अभ्यास करत असताना ती व्यक्ती समाधीचा अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टी जे बघितल्या जातात या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला जातात ते अगदी वेवलेट मध्ये बघल्या जाते. माय काय बोलत आहे सगळ्या लोकांनी दिसतं पण याच्या सुद्धा तरंग आहे त्याच्यात. हा लाईट सुरू आहे कसं आहे याची अगदी बारीक जर बघितलं तुम्ही अगदी बारीक बघितलं तर त्या लाईटाचं एवढं विघटन होते एवढं विघटन वेव त्याची जी सुरुवात होते उत्पन्न होते नष्ट होते उत्पन्न होते नष्ट होते कितीतरी झपाट्यानं. कोणी म्हणत असेल की हा लाईट तोच आहे हा प्रकाश तोच आहे तर ते चुकीचं आहे. हा प्रकाश तो नाही आहे. या सेकंदाच्या अगोदर जो प्रकाश होता तो आता नाही आहे. बदल आहे केव्हाचा बदल. जर हा बदलच नसता याच्यात तर इलेक्ट्रिक बिल आलं असतं का आपल्याला. नाही बिल आलंच नसतं आपल्याला. इलेक्ट्रिक बिल आलंच नसतं कारण संपत जाते नष्ट होते संपत जाते नष्ट होते. ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी प्रभावशाली बनत राहतात. हे केवळ जाणण्याची वृत्ती कधी होते तर समाधीच्या मार्गात होते आणि समाधीच्या मार्गातूनच आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात सम्यक समाधीला जोड लावलाय आणि सम्यक समाधीला जोड लावायचं असेल तर त्यासाठी संप्रजन्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. संप्रजन्य म्हणजे अनित्य भाव. अनित्य आहे अनित्य आहे बदल आहे परिवर्तन आहे होत आहे उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे. हे संप्रजन्य जागरूकता ही जागरूकताच माणसाला समाधीच्या म्हणजे निर्वाणाच्या मार्गाला घेऊन जाते आणि निर्वाणाच्या मार्गाला झालं की तिथून मुक्ती मिळाली. सगळं संपलं. मुक्ती मिळाली. भवचक्रातून मुक्ती मिळाली. भवबंधनातून मुक्ती मिळाली. या सगळ्या गोष्टीतून त्याची सुटका मिळाली. सर्वात महत्वाचं आहे की पुनर्जन्मातून त्याची सुटका झाली. बिचारे लोक असे आहेत स्मशानात घेऊन गेल्यानंतर कंपाळ मोक्ष केलं की मोक्षाचे दरवाजे तिकडे स्वर्गाचे दरवाजे खुलले है ना. कुठे खुलतात दरवाजे. जिवंतपणी खूप त्रास दिला रे लय त्रास दिला
माझं तेच आहे, प्रवचनाचा सारांशच असं माझं. मी जाणीवपूर्वक या गोष्टी सांगत असतो. मी जे काही उदाहरण देतो तुम्हाला, ते उदाहरण देतो तो प्रासंगिक उदाहरण देतो आणि प्रासंगिक देतो तर मी कोणावर तशा प्रकारचा दोषात्मक हा विचार टाकत नाही, बिलकुल नाही. जे काही उदाहरण द्यायचे आहे ते उदाहरण देतो ना तर त्याचा तोच आहे की समजलं पाहिजे असं आहे. म्हणून म्हणतो की जिवंत लोकांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे, पण मेल्यानंतर त्याच्यावर कर्मक्रिया करणाऱ्या लोकांची काय गरज आहे? पर सेवा ही पुण्य है, पर पीड़ नहीं पाप. पुण्य किए सुख ही मिले, पाप किए दुख ताप. समाधीचा मुक्तीचा मार्ग साधायचा आहे ना, तर समाधीचा म्हणजे एकाग्र चित्ताने कर्तव्य करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मनुष्याचं कर्तव्य झालं हे पाहिजे की जिवंतपणी लोकांची सेवा करा, जिवंतपणी सेवा करा. मेल्यानंतर कोण कोणाचं काय आहे हो, कोणाची सेवा करणार? जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा, लाभही लाभ आहे. आणि आई वडिलांच्या मुखातले दोन शब्द महत्वाचे आहेत, दोन शब्द महत्वाचे आहेत. आई वडिलांच्या मुखातले दोन शब्द, जशी बंदुकीतली गोळी बाहेर निघाल्यानंतर ते थांबू शकत नाही, कोणी बिलकुल थांबू शकत नाही, तशाच प्रकारचे माता पित्याच्या मुखातले दोन शब्द बाहेर पडले तर समजून जाणा की कोणीही थांबू शकत नाही. अरे देव जरी आला साक्षात खाली तरी तो थांबू शकत नाही, कारण परम देवता तर माता पिता आहे. तो खरे देवता कोण आहे? आई वडील आहे. अरे या काल्पनिक देवतेचं काय घेऊन बसलेले आहे? या सगळ्या काल्पनिक गोष्टी मांडल्यात ना. कोणी पाहिला देव, कोणी पाहिला स्वर्ग, काहीच नाही, कल्पना मात्र केलेल्या आहे. सोन नावाचे ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ आले आणि भगवान बुद्धाजवळ येत असताना भगवान बुद्धाला सांगतात, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्ही लोकांना शिकवतो. तुम्ही लोकांना काय शिकवता? भगवंत म्हणतात, तुम्ही काय शिकवता? हा, आम्ही शिकवतो या मार्गाने जायचं असेल तर हे करा, ते करा. जसं गणित शिकवायचं असेल तर त्यासाठी पाढे पाठ पाहिजे. बे के बे, बे दू चार है ना, बे त्रिक सहा. असंच आम्ही लोकांना शिकवतो. हे केलं की त्याचा परिणाम तो होतो, त्याचा परिणाम तो होतो. बुद्ध म्हणतात, आम्ही पण ते शिकवतो. बे के बे, बे दू चार की हे सुद्धा शिकवतो ना. याच्यात दुसरं काय? मी सुद्धा तुम्हाला सांगतो की पायरी पायरीला जा म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळेल. मुक्तीचा मार्ग मिळण्यासाठी हे सगळं काम करावं लागेल. मग काय करता तुम्ही सांगता? मग आम्ही सांगतो की स्वर्गाचा दरवाजे खोलायचे असतील तर हे काम करा. मग स्वर्ग पाहिला का? बुद्धाने विचारलं. भगवंत म्हणतात, सोड, तुम्ही स्वर्ग पाहिला का? मान खाजवणे ते नाही, ठीक आहे, तर तुम्ही नाही पाहिला. तुमच्या बापाने पाहिला का? नाही. मग तुमच्या बापाच्या बापाने नाही. बरं, ज्या गुरुकडून शिकला त्या गुरुने नाही. त्या गुरुच्या गुरुने नाही. त्याच्या गुरुच्या गुरुने नाही. भगवंत म्हणतात, अरे आंधळ्याची लाईन आहे ना, आंधळ्याची लाईन आहे. जसा सुरुवातीला आंधळा आहे, मध्ये आंधळा आहे आणि शेवटी आंधळा आहे. अरे कुठे जायतील कोणाला माहित आहे? कुठे जातील कोणाला माहित आहे? बुद्ध म्हणतात, मी आंधळ्याची भूमिका घेत नाही. ज्याचा त्याला अनुभव झाला पाहिजे, ज्याचा त्याला ज्ञानबोध झाला पाहिजे, त्याला त्याचा खऱ्या अर्थाने अंतर्भूत ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. मी यासाठी त्याला सांगतो की तू या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुला लाभ मी हेणा जगात दरवाजा आहे म्हणून तुला ते त्याच्यात स्वर्गात दरवाजा आहे. खुलतात तिथं बसल्यानंतर खुलतात. अरे स्वर्ग कुठे आहे? तिथे स्वर्ग आहे, इथंच नरक आहे. तिथे सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात माणसाला. हे इथं करण्याची पर्याय. मग हे इथं करायचे असेल, स्वर्गाचे जर दरवाजे जर खोलायचे असेल तर चाबी तुझ्याकडे आहे. चाबी तुझ्याकडे आहे म्हणजे चाबी कुठली आहे? तर हे सुरुवात
परसेवा ही पुण्य है, पर पीड नाही पाप. जर तू पाप केलं, लोकांचं पीडन केलं, लोकांना दुःख दिलं, लोकांची पिडवणूक केली, लोकांचं शोषण केलं, लोकांना त्रास दिला, तर काय होईल? काय होणार आहे? पाप होईल ना. समजण्यासाठी तर पापच म्हणावं लागेल ना. लोकांची सेवा केली तर पुण्य होईल. आजाऱ्या माणसाची सेवा करा, आजारी लोकांची सेवा करा, घरचे मायबाप तसेच राहू द्या. काय माणसं आहेत ना, आहे का नाही? मी पाहिलेलं आहे. अकोला जिल्ह्याची गोष्ट आहे, मी प्रत्यक्ष पाहिलं. काही लोक तर जाणीवपूर्वक दवाखान्यात फळांच्या पिशव्या घेऊन जातात. आणि एक अशी व्यक्ती होती की ती व्यक्ती आलीच, निंदा नाही आहे, त्या लोकांची इथं निंदा करतो असाही भाग नाही, पण जे रिअल आहे ते सांगायला पाहिजेत ना. आपण काय करतो, तो जो संदर्भ इथं सांगतो म्हणजे त्याची निंदा करतो असं नाही आहे, त्याच्या समोरही सांगेल मी जे तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा असं काम करता का, जर करत असाल तर ते बदला.